मुंबईत व्हीव्हीपॅट नसणार असं निवडणूक आयोग म्हणतंय. निवडणूक आयुक्तांवर केस केली पाहिजे. बोगस मतदार यादीच्या मुद्द्यावरनं ठाकरेंचं वक्तव्य. मराठी भाषा भवन रखडलंय आणि भाजपचं कार्यालय घाईघाईनं बांधलं जात आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजनावरनं उद्धव ठाकरेंची टीका. वोट चोरी म्हणजे निवडणूक चोरी. निवडणूक यादीत गडबड. आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उद्या तत्काळ बैठक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली बैठक. बच्चू कडू, राजू शेट्टी, अजित नवले उपस्थित राहण्याची शक्यता. बच्चू कडूंचा मोर्चा वर्ध्याच्या दिशेनं रवाना. गोळ्या खाऊन मरू, मात्र आता माघार नाहीच. बच्चू कडूंची ठाम भूमिका. मंत्री नरहरी झिरवळांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची घेतली भेट. आदिवासी समाजातल्या विविध प्रश्नांबाबत घेतली भेट. धुळ्यातल्या मिल परिसरातील नागरिक आक्रमक. नगर भूमापन विभाग अधिकाऱ्यांना पैसे दाखवत आंदोलन. लाच घेतल्याशिवाय अधिकारी काम करत नसल्याचा आंदोलकांचा आरोप. सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. कारखान्यांनी उसाला पहिली उचल 3,751 रुपये द्यावी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. पुढच्या काही तासात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. उल्हासनगर पालिका हद्दीत खड्ड्यांचं साम्राज्य. नागरिकांना करावा लागतोय खड्डेमय रस्त्यातनं प्रवास. पालिकेची खड्डे बुजवण्याची आश्वासनं हवेतच विरली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.